ऑफिसमधून घरी जाण्यासाठी नुकत्याच बाहेर पडलेल्या सानिकाला तिच्या नवऱ्याचा फोन आला। तिने घाईत फोन उचलला तर समोरून तो म्हणाला, अगं सानिका, आईच्या वाढदिवसाचा केक मी बनवायला टाकला होता, पण येताना गडबडीत तो केक घ्यायचा लक्षातच आलं नाही बघ। जरा येताना ते केक घेऊन येशील का? तुला रस्त्यातच पडेल ते दुकान, विक्रम म्हणाला। तिने त्याला होकार दिला आणि फोन ठेवून दिला। त्याने सांगितलेल्या पत्त्यावर ती पोहोचली आणि दुकानातून केक घेतला। ती केक व्यवस्थित गाडीत ठेवताना तिची नजर समोरच असणाऱ्या एका जोडप्यावर गेली। ते दोघे एकमेकांशी जरा गरजेपेक्षा जास्तच लगड करत होते, त्यामुळे दुर्लक्ष करूनही तिची नजर आपसुकच तिकडे वळली। जवळपास 40चा असेल तो माणूस आणि ती मुलगी साधारण 25ची असेल। त्या माणसाला कुठेतरी पाहिल्यासारखे वाटले सानिकाला, पण नीट काहीच आठवत नव्हतं। पण कुठेतरी पाहिलं हे मात्र नक्की। ती विचारातच तेथून निघाली। आज तिच्या सासूबाईंचा 60वा वाढदिवस होता। त्यांना सरप्राईज देण्यासाठी सानिकाने छान तयारी केली होती। दोघांनीही मिळून सासूबाईंचा छान वाढदिवस साजरा केला, पण राहून राहून सानिकाला त्या मगाशा माणसाची आठवण येत होती। त्याला बहुधा तिने कुठेतरी पाहिले होते आणि अचानकच तिला आठवले की हा तर तिच्या मैत्रिणीचा ईश्वरीचा नवरा होता। साधारण 5 वर्षापूर्वी तिने त्याला त्याच्या लग्नात पाहिले होतं। तिच्या मैत्रिणीच्या लग्नाचा फोटो अजून तिच्या मोबाईलमध्ये होता, तेव्हा थोडा वेगळा दिसायचा। आता मात्र जरा जास्त स्थूल झाल्याने त्याला नीट ओळखता आलेलं नव्हतं। पण तो तिथे त्या मुलीसोबत काय करत असेल या विचाराने सानिकाला चैन पडेना। दोघे ज्या पद्धतीने एकमेकांशी लगट करत होते ते पाहून ती त्याची मैत्रीण असावी असे तिला अजिबात वाटले नव्हते। म्हणजे त्या दोघांचं अफेअर सुरू आहे हे तर नक्कीच। म्हणजे तो आणि ईश्वरी आता एकत्र राहत नसतील का? की तिला यातलं काही माहीतच नसेल? अशा एक ना एक अनेक विचारांनी सानिकाच्या डोक्यात थैमान घातले होते। तिने हे सगळं विसरण्याचा प्रयत्न केला, पण राहून राहून ईश्वरीचा चेहरा तिला आठवत होता। ईश्वरी आणि ती 8वी वर्गापासून ते 12वी पर्यंत सोबतच शिकायच्या। त्यांच्या मैत्रिणीचा एक ग्रुप होता। ईश्वरी तिची सर्वात जवळची मैत्रीण नसली तरी त्या दोघींची चांगली मैत्री होती। ईश्वरी दिसायला खूप सुंदर होती, अभ्यासात तर सगळ्यात पुढे। अगदी 12वी पर्यंत केसांच्या 2 वेण्या पाडायची, स्वभावाने गोड आणि बोलायला लागवी। तिला अभ्यासात कसलीही मदत मागितली तरी एका पायावर तयार असायची। सगळ्या शिक्षकांची आवडती होती ईश्वरी। 12वीत चांगले मार्क्स मिळाल्यावर ती नक्कीच तिच्या आवडत्या क्षेत्रात म्हणजेच इंटेरियर डिझायनिंग मध्ये पुढील शिक्षण घेईल असे वाटले होते, पण तिने मात्र BA ला ऍडमिशन घेतली। सानिकाने 12वी नंतर इंजिनिअरिंग करायचे ठरवले होते, त्यामुळे दोघींची कॉलेज बदलली आणि मग संपर्क कमी होत गेला। त्यानंतर 5 ते 6 महिन्यात तिच्या लग्नाची पत्रिका घरी आली। पत्रिका पाहून सानिका अगदी शॉक झाली। तिला अजिबात कल्पना नव्हती की शाळेत हुशार असणारी ईश्वरी इतक्या लवकर लग्नाचा निर्णय घेईल। सानिका सगळ्या मैत्रिणींसोबत तिच्या लग्नाला गेली होती। गुलाबी रंगाच्या शालूत ईश्वरी खूप सुंदर दिसत होती, पण तिचा नवरा मात्र खूप वयस्कर वाटत होता, दिसायला सुद्धा रागीट वाटत होता। तिचं लग्न लागल्यावर सानिका आणि तिच्या मैत्रिणी नवरा नवरीला भेटायला स्टेजवर गेल्या होत्या। त्यानंतर ईश्वरीने तिच्या नवऱ्याला तिच्या मैत्रिणीची ओळख करून दिली, पण त्याने मात्र हिच्या मैत्रिणीकडे साफ दुर्लक्ष केलं होतं। त्या दिवशी सानिकाने त्याला जवळून पाहिलं होतं आणि त्यानंतर आधी शिक्षण आणि नंतर जॉबच्या निमित्ताने ईश्वरीला भेटायचं राहूनच जायचं। त्यानंतर सानिकाचे जेव्हा लग्न ठरले तेव्हा तिने आठवणीने ईश्वरीच्या भावाकडून ईश्वरीच्या सासरचा पत्ता घेतला होता आणि तिला लग्नाची पत्रिका पाठवली होती। सानिकाच्या सगळ्याच मैत्रिणी लग्नाला आल्या होत्या, पण ईश्वरी मात्र आली नव्हती। आज मात्र सानिकाला खूप इच्छा होत होती ईश्वरीला भेटायची। तिने तिची जुनी डायरी शोधली आणि त्यामध्ये तिला ईश्वरीचा पत्ता सापडला सुद्धा। सानिकाने रविवारीच
ईश्वरीकडे जायचे ठरवले. त्यानंतर रविवारी सानिका ईश्वरीकडे जायला निघाली आणि बरोबर ईश्वरीच्या घराचा पत्ता शोधत तिच्या घरापर्यंत पोहोचली. तिचं घर म्हणजे छान बंगला होता. गेटच्या आतमध्ये गेल्यावर आतमध्ये सुंदर गार्डन दिसत होते. त्यानंतर सानिकाने आतमध्ये जाऊन दरवाजावरची बेल वाजवली आणि तिच्या अपेक्षेप्रमाणे दार उघडताच समोर ईश्वरी दिसली. सुंदर महागातली साडी घातलेली, गळ्यात मोठं मंगळसूत्र आणि कपाळावर छान मोठी टिकली. तिने सानिकाला ओळखलं आणि तिला मिठी मारली. सानिकाला भेटण्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहत होता. सानिकाला पाहून काय करू आणि काय नको असं झालं होतं तिला. सानिका, तुला पाहून किती आनंद झालाय म्हणून सांगू तुला. तुझी माझी अशी भेट होईल असे काही वाटलेच नव्हते ग मला, ईश्वरी म्हणाली. तुझी आठवण आली आणि तुझा पत्ता शोधून तुझ्या घरी आली. मला पण खूप आनंद झालाय तुला भेटून, सानिका म्हणाली. हल्ली कुठे असतेस आणि काय करतेस, ईश्वरीने विचारले. लग्न करून या शहरात स्थायिक झाले आणि जॉब पण इथेच आहे. तू काय करतेस, सानिका म्हणाली. गृहिणी आहे. लग्न झाल्यावर शिकायची संधीच नाही मिळाली. त्यानंतर 2 मुलं झाली. आता मुलांना आणि घराला सांभाळत आहे, ईश्वरी म्हणाली. आमच्या गोष्टी ऐकून तिच्या सासूबाई आतमधून आल्या आणि तिरकसपणे सानिकाकडे पाहू लागल्या आणि म्हणाल्या, मैत्रीण आहे वाटतं. हो आई, ही माझी मैत्रीण सानिका आहे. मला भेटायला आली आहे, ईश्वरी उत्तरली. मग जा आणि तुझ्या रूममध्ये जाऊन गप्पा मारा, सासूबाई जरा कठोर आवाजात म्हणाल्या. पण लगेच त्यांनी सानिकाकडे पाहिलं आणि म्हणाल्या, नाही म्हणजे मुलं झोपली आहेत आत, आवाजाने उठतील. ठीक आहे आई, जाते आत, ईश्वरी म्हणाली. सानिका समोर तिच्या सासूबाईंनी तिला असे म्हटल्याने ईश्वरी जरा खजील झाली होती. पण सानिकाला मात्र तिच्याशी एकांतात बोलायचं असल्याने तिला चांगलंच वाटलं. ईश्वरीने तिला तिचं घर दाखवलं आणि तिच्या रूममध्ये गेली. कॉलेजमध्ये असताना तिच्या इंटेरियर डिझाईनची आवड तिने स्वतःचं घर सजवून जोपासली होती. घर अगदी सुंदर सजवले होते ईश्वरीने. त्या दोघीही तिच्या रूममध्ये आल्या आणि आल्याबरोबर सानिकाने ईश्वरीला प्रश्न विचारला. ईश्वरी, तू खुश तर आहेस ना? तिच्या प्रश्नावर ईश्वरीने चमकून तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात नकळतपणे अश्रू दाटून आले. काय ग, काय झाले? तुझ्या डोळ्यात पाणी का आलं? सानिकाने विचारले. काही नाही, पण खूप दिवसांनी कुणीतरी हा प्रश्न विचारला ग. खूप छान वाटलं मला, ईश्वरी म्हणाली. मग तुझ्या डोळ्यात हे अश्रू का आले? सानिकाने विचारले. काही नाही ग, सहजच. तू सांग ना आणखीन काही, ईश्वरी विषय टाळत म्हणाले. सांगायचे तर आहे, पण कसं सांगू काही कळत नाहीये. तुला वाईट तर वाटणार नाही ना? सानिका म्हणाली. नाही वाटणार, सांगतो, ती निर्धाराने म्हणाली. मी काल तुझ्या मिस्टरांना बाहेर एका मुलीसोबत बघितलं. म्हणजे तसं काही असेल असे मला नक्की माहिती नाही, पण बघितलं म्हणून म्हटलं तुला एकदा सांगावं, सानिका जरा चाचरत म्हणाली. सानिकाला वाटले होते की आपले बोलणे ऐकून ईश्वरीला धक्का बसेल, ती दुःखी होईल, निदान आपल्याला ओरडून सांगेल की तुला काही गैरसमज झाला असेल. पण ईश्वरी मात्र सानिकाचे बोलणे ऐकून कमालीची शांत झाली होती. तिला जणू काही फरकच पडला नव्हता. काय झालं? तू अशी अचानक गप्प का झालीस? काहीतरी बोल ना, सानिका म्हणाली. मला सगळं माहिती आहे, ईश्वरी शांतपणे उत्तरली. मग तू त्यांना काही बोलली नाहीस का? आणि तरी पण तू इथे त्यांच्यासोबतच राहतेस, त्यांना जाब का नाही विचारत तू? सानिका म्हणाली. तुला काय वाटतं सानिका, मला कळाल्यावर मी त्यांना जाब विचारला नसेल का? ईश्वरी म्हणाली. मग काय म्हणाले ते? सानिकाने न राहून विचारले. ह्यांच्याशी लग्न झाले तेव्हा मी वयाने थोडी लहानच होते. मला पुढे शिकायचं होतं, पण यांचं स्थळ आलं आणि हे म्हणाले की आम्ही मुलीला शिकवतो. मग आईबाबांनी सुद्धा ह्यांची श्रीमंती आणि प्रतिष्ठा
पाहून माझं यांच्याशी लग्न लावून दिलं. इतक्या चांगल्या घरी माझं लग्न करून दिल्याने माझ्या माहेरच्यांची प्रतिष्ठा वाढली होती. त्यामुळे ते निश्चिंत झाले. मग मी या घरात सून बनून आले. ह्या घरचे वेगळेच नियम होते. सून कितीही शिकलेले आले तरीही इथे नोकरी करण्याची परवानगी नव्हती. हे तर कामानिमित्ताने सतत बाहेर राहायचे. घरात सासूबाई आणि मीच असायचो. आमच्या सासूबाई शिस्तीच्या खूप कडक आहेत. त्यांना कामात जराही चूक झालेली चालत नाही. त्यामुळे मी सतत त्यांना घाबरून असायचे. मला वाटले एकदा का माझं कॉलेज पुन्हा सुरू झालं की मग मला थोडी मोकळीक मिळेल. पण लग्न झाल्यानंतर 4 महिन्यात मला दिवस गेले आणि शिक्षण वगैरे तिथेच थांबलं. त्यानंतर मला मुलगा झाला आणि सगळं लक्ष मुलाकडे दिलं. त्याच्यानंतर 2 वर्षांनी दुसरा मुलगा झाला. मी माझ्या घरात बऱ्यापैकी स्थिर स्थावर झाले होते आणि इतक्यातच एक दिवस मी चुकून यांचा मोबाईल बघितला. तेव्हा ह्यांचे एका मुलीसोबत फार जवळचे फोटो पाहिले आणि मला धक्काच बसला. मी यांच्याशी खूप भांडले. त्यांना विचारलं की माझ्यात काय कमी आहे. आमच्या 2 मुलांची आठवण करून दिली त्यांना, पण त्यांना काहीच फरक पडला नाही. ते म्हणाले की पुरुषांसाठी हे नॉर्मल गोष्ट आहे. बायको घरात असताना अनेक पुरुष लफडी करतातच. त्यांनी काही वाईट केले असे त्यांना जराही वाटत नव्हते. मग मी त्या मुलीचा पत्ता मिळवला आणि तिच्याशी जाऊन भांडले. पण तिलाही फक्त यांच्याकडून मिळणाऱ्या पैशांची मतलब होता. म्हणून तिच्यावर माझ्या बोलण्याचा काहीच परिणाम झाला नाही. उलट की तिला बोलले हे तिने ह्यांना सांगितले आणि त्या दिवशी ह्यांनी घरी येऊन मला खूप मारले आणि दुसऱ्याच दिवशी माहेरी नेऊन सोडले. पण फक्त मलाच. माझ्या 3 आणि 1 वर्षाच्या मुलांना त्यांनी माझ्यासोबत येऊ दिले नाही. मी खूप रडले. त्यांना म्हटलं की माझा मुलगा अंगावरचे दूध पितो, त्याला तरी मला सोबत घेऊन जाऊ द्या. पण काहीच फरक पडला नाही त्यांना. माझ्या माहेरी मला सोडवल्यावर माझ्या घरच्यांना ते म्हणाले की हिला समजावा की फक्त घरात लक्ष दे म्हणून, बाकी काही कामात लक्ष दिलेस तर कायमची माहेरीच राहा म्हणाव. आणि मला माझ्या माहेरी ठेवून ते त्यांच्या घरी निघून गेले. माझ्या माहेरचे मात्र माझ्यावर खूप रागवले. त्यांना वाटले की मीच काहीतरी चुकीचे केले असेल. तेव्हा मात्र की त्यांना सांगितले की यांचं बाहेर अफेअर सुरू आहे. माझ्या घरचे थोडा वेळ माझ्यासाठी हळहळले आणि थोड्या वेळाने आई म्हणाली, बाईचा जन्म सहन करण्यासाठी झाला आहे बाळा, आणि तुला तर काहीच कमी नाही तिथे. नवरा आज नाही तर उद्या सुधारेलच, पण मुलांसाठी तुला हे सहन करावेच लागेल बाई. मनातलं दुःख मनातच ठेव आणि जा नवऱ्याच्या घरी परत. नाही आई, मला आता त्या माणसाच्या घरी जायचं नाही. त्याने खूप त्रास दिलाय ग मला. त्यांची चूक असतानाही मला खूप मारले आहे त्यांनी. आपण जाऊन माझ्या मुलांना तिथून घेऊन येऊ. आणि परत नाही जाणार मी तिकडे, मी म्हणाले. मग 2 मुलांना घेऊन कुठे जाणार आहेस? बाबांनी प्रश्न विचारला आणि मी एकदम स्तब्ध झाले. मला वाटलं आई बाबा म्हणतील की आता तू इथेच राहा, नवऱ्याच्या घरी जायची काहीच गरज नाही. पण त्यांनी पूर्णपणे माझी जबाबदारी झटकली होती. ते कमीच बोलले होते, पण त्यांच्या बोलण्यातून मला त्यांचा निर्णय कळाला होता. आधी जेव्हा मी माहेरी काही दिवसांसाठी पाहुणी म्हणून यायचे तेव्हा घरचे सगळेच मला खूप मानाने वागवायचे. पण आजची ही परिस्थिती होती तर मला हे माझ्या 2 मुलांसह माहेरी ठेवून घेणार होते का? मला कळून चुकलं की आपल्याला इथे आधार मिळणार नाही आणि दुसरीकडे कुठे जायला जागाही नव्हती. त्यात शिक्षणही कमी, त्यामुळे नोकरीसुद्धा मिळणं कठीण. आणि काही झालं असतं तर माझ्या नवऱ्याने माझ्या 2 मुलांचा ताबा मला कधीच मिळू दिसला नसता. आणि आईसुद्धा म्हणाली की तुझ्या नवऱ्याने मनात आणले तर त्याला लगेच दुसरी बायको मिळेल आणि तू मात्र आयुष्यभर तुझ्या मुलांना पाहायला सुद्धा मिळणार नाही आणि मुलांशिवाय मी जगू शकले नसते. इतकी वर्ष माझं सर्वस्व मी फक्त त्यांच्या घराला दिलं. स्वतःचं असं काही नव्हतंच ग माझ्याकडे.
मैत्रिणीशी संपर्क तर केव्हाच तुटला होता. मग मनाला समजावलं, म्हटलं की आता हेच तुझं नशीब आहे. जे आहे ते स्वीकारून जगशील तर निदान तुला तुझ्या मुलांसोबत राहता तरी येईल. डोक्यावर हक्काचं छप्पर असेल आणि माझ्यावर जरी नसलं तरी माझ्या मुलांवर त्यांचं प्रेम होतं. मग दुसऱ्या दिवशी नवऱ्याच्या घरी परत आले. माझ्या परत येण्याला माझ्या नवऱ्याने माझे मुक संमती समजले आणि जे आजवर लपून छपून चाललं होतं ते आता सर्वांच्या समोर होऊ लागलं. म्हणून आता जाब वगैरे विचारण्याचा तर संबंधच येत नाही. मी त्यांना जास्त प्रश्न विचारणेही सोडून दिले आहे. आता मी फक्त माझ्या मुलांसाठी जगते. त्यांना चांगले संस्कार मिळावे म्हणून प्रयत्न करत आहे. माझी मुलंच माझं जग आहे आणि जे घडतंय तेवढ्या डोळ्यांनी पाहणे वाचून माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही. ईश्वरी एका दमात एवढं सगळं बोलून गेली आणि सानिका सुद्धा ऐकून दंग झाली. यावर जास्त काही न बोलता सानिकाने ईश्वरीचा निरोप घेतला आणि तिच्या घरी निघाली. मनात मात्र असंख्य प्रश्न होते. तिला आज माहिती पडलं की काही स्त्रिया ह्या खरंच इतक्या लाचार असतात की त्यांच्याकडे सहन करण्या वाचून इतर कुठलाही पर्यायच नसतो. सगळ्यांना एक घाव दोन तुकडे म्हणून लगेच घटस्फोट घेता येत नाही. सगळं काही बघून सुद्धा गप्प राहावं लागतं. तिच्या मनात राहून राहून येत होतं की जर ईश्वरी पुढे शिकली असती तर तिला निदान एवढं लाचारीचं जगणं जगावं लागलं नसतं. पण जगाचं वास्तव सुद्धा हेच आहे की बऱ्याचदा चांगल्या शिक्षित आणि नोकरी करणाऱ्या स्त्रियांना देखील कोणत्या ना कोणत्या गोष्टींना सामोरे जावेच लागते. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.